अरे मंडळी, घाबरू नका, जादू तोंड नाही करणार. याला तर करायचं याची आपल्याला लिंबू मिरची. चला मग करूयात लिंबू मिरची. तर असे लिंबू मस्त धुवून घ्यायचे, मिरच्या पण धुवून घ्यायच्या मस्तपैकी. मग अशा करून ह्या लिंबाच्या 4 फाका करायच्या. चाकूचा वार घालून 4 फाका करून घेतल्या की अशा पद्धतीने 4 फाका करून घ्यायच्या. असेच करून सगळे धुतलेले लिंब जे होते ते कापून घ्यायचे या पद्धतीने. त्यानंतर येते बारी आपल्या मिरचीची. कढईत टाकून घेतलेत मी लिंब आणि आता घेणार मिरची. मिरचीला मधून मस्तपैकी असं कापून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओत बघा त्या पद्धतीने. माझी मिरची तर टणटण उडत होती, तुमची उडू नये म्हणून तुम्ही व्यवस्थित कापा. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या. कापलेली मिरची नंतर ती पण आपण डायरेक्ट कढईत टाकून देणार. अशा सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या. लिंबू मिरची एकत्र करायची. मस्तपैकी गॅस पेटवायचा आणि मग लिंबू मिरचीच्या कढईत पाणी टाकायचं. स्वादानुसार मीठ घालून घ्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं. जर तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर लाल तिखट पण घालू शकतात, पण मी स्किप केलं. आता घरचा मस्त गावाकडचा गोबर गॅस होता, त्याच्यावर ठेवलं आणि आपली लिंबू मिरची 15 ते 20 मिनटं मस्तपैकी अशी शिजवून घेऊया. फायनली आपली लिंबू मिरची झाली. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.